सबका मालिक एक है। साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला या शिर्डीमध्ये आजही जिवंत आहे आणि आपण त्याच विचारांनी पुढे राजकारण करणार आहोत। बाकी काळजी करू नका। मी स्वतः मागणी केली की जसं आपण ब्रेक दर्शन केलं, ब्रेक दर्शन मध्ये आता नाही तर लोक सकाळी यायचे दुपारी निघून जायचे। जर लोक एक एक तासामध्ये दर्शन घेऊन निघून जायला लागले तर मग आपल्या व्यवसायामध्ये आपण बांधलेले हॉटेल, आपण बांधलेले रेस्टॉरंट आपल्यालाच मुक्कामाला जावं लागेल, दुसरं कोणी येणार नाही, व्यवसाय ठप्प होईल। आणि म्हणून मी मागणी केली की जसं तिरुपतीला आपल्याला जायचं असेल, तिरुपतीला गेल्यावर 2 दिवस अगोदर मुक्कामाला जावं लागतं। 4 पहाटे वाजता नंबर लागतो दर्शनाला। तर शिर्डीमध्ये देखील ऑनलाईन पासद्वारे दर्शन होतील। ज्याला कोणाला ऑनलाईन पासद्वारे दर्शन घ्यायचं असेल, पेड पासद्वारे दर्शन घ्यायचं असेल, त्यांनी 1 दिवस अगोदर मुक्कामाला येणं बंधनकारकच झालं पाहिजे। तर आपण जगू, तर आपण टिकू। हे फक्त मी करू शकतो। आंदोलन करू, काय करायचं ते करू। मोफत जेवण चालू झालं होतं, प्रसाद म्हणतात, प्रसादालयामध्ये मोफत प्रसाद दिला गेला, पण त्या प्रसादाच्या नावाखाली लोकांनी संध्याकाळी इधर तिकडे गुन्हेगारी करायची, गांजा मारायचा, दारू प्यायचं आणि चालले प्रसादालयात जेवायला। त्या प्रसादालयाचा पूर्णपणे अपमान करण्यात आला, बाबांचं नाव खराब करण्यात आलं। आपण भूमिका घेतली, जेवण बंद झालं। मोफत जेवण बंद झाल्यापासून आणि दर्शनाच्या रांग्यामध्ये पास दिल्यापासून रोज, मी अतिशोक्ती सांगत नाही, आकडे पहा, रोज 15,000 लोक जेवायचे कमी झाले रोज। म्हणजे आपण काय केलं, ते जेवणाचा पास बाबांच्या दर्शनाचा रांगेमध्ये येऊन देऊन टाकला की दर्शन केलं तर पास। मग जर दर्शन केल्यावरच प्रसाद मिळत होता तर हे 15,000 लोक कोण होते जे रोज जेवत होते? हा विचार आपण केला पाहिजे। माझा विरोध कोणाच्या पोट भरण्याशी नाहीये, पण पोट भरून जर आपल्या पोटामध्ये कोणी सुरी खुपसत असेल तर त्याला मी मान्यता देऊ शकत नाही। मला शिर्डी सुरक्षित ठेवायची आहे। जेवढे साई भक्त गरजेचे आहेत तेवढ्याच आमच्या माता भगिनी पण गरजेच्या आहेत। ही भूमिका आपण ठेवली आणि म्हणून आपण MSF केली। आज MSFच्या माध्यमातून आमचे शिर्डी नगरपंचायतीची जी पोलीस फोर्स आहे, आज नुसता फोन लावला तर लगेच दिव्याची गाडी येते। 500 किलो गांजा आपण पकडला। जे दारुडे रस्त्यात होते उचलू ठोकले आणि हे ठोकतच राहणार, हे थांबणार नाही। कारण की मी या शिर्डीची पूर्ण घाण साफ करायला आलेलो आहे। आता तुम्ही फक्त बटन व्यवस्थित दाबा म्हणजे झालं। आपण मतदान केंद्रावर गेल्या खाली वर इकडे तिकडे काही पाहू नका। कमळ कमळ धनुष्यबाण परत घरी येते, 3 बटन आणि 5 वर्ष आयुष्य सुखद का। पंख्याची गॅरंटी 1 वर्षाची असती, माझी गॅरंटी 5 वर्षाची देऊ राहिलो, अजून काय पाहिजे।